बघा 7वा अध्याय चाललाय म्हणले मला काहीतरी 31 अध्यायत दररोज विठ्ठल मंदिरात सकाळी असतं ना. छान आहे बरं का, खूप सुंदर आहे. नाथ भागवत म्हणजे खूपच छान आहे. ज्ञानाचा विषय सगळा त्याच्यामध्ये. आणि चांगले महाराज खूप शांत मस्त छान सांगतात. आहे तुमचं भाग्य, असे महात्मे गावात आहेत तुमच्या. चांगले महाराज आहेत, अजून दुसरी महाराज मंडळी आहेत, तुकाराम महाराज आहेत, अजून दुसरे आहे की नाही की कथाकार आहेत मंडळी या ठिकाणी. छान आहे तुमचं गाव, म्हणजे खूप चांगलं आहे बरं का. चला पुढे. तर या प्रमाणात असताना रामकथा एक प्रकारची नाही आहे, बऱ्याच रामकथेचा वेळ आहे. आता वेळ नाही आपल्याला. एका श्लोकात रामाने संपद यादो रामोतपोवनादिगमनम अथवा मृगम कांचनम वेदेयी हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वालीनेदरम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चाद रावण कुंभकर्णमे तद्वी रामायणम. संपलं. सोपं काम झालं का नाही. कटवांग दीर्घबाहू दीर्घ रघु रघुचा अज अजाचा राजा दशरथ. 5 ते 7 मिनटात रामकथा पूर्ण करतो. राजा दशरथ अयोध्येचा राजा दुःखी होता. गुरु महाराजांनी सांगितलं, का दुःखीस, काय करायचं माझ्या वैभवाला. खरा लाभ असेल तर पुत्रप्राप्तीचा आहे महाराज. अयोध्येचा राजा पण पुत्र नाही. पुत्रप्राप्ती करता विधान, पुत्र कामेश नावाचा यज्ञ कर. शृंग नावाच्या ऋषीला आमंत्रित केलं तो. यज्ञाला सुरुवात, हातात यज्ञकंकण बांधलं आणि आहुत्या पडू लागल्या यज्ञकुंडामध्ये. अनेक प्रकारच्या यज्ञकुंडामध्ये आहुत्या पडत असताना यज्ञनारायण संतुष्ट झाली आणि यज्ञकुंडातून प्रसाद बाहेर आला. दशरथा घे पायस दान, दशरथा घे पायस दान. यज्ञकुंडातून आलेला प्रसाद घ्या, आपल्या पत्नीने विभाजन करून द्या. 3 भाग केले. प्रथम भाग कौशल्या, द्वितीय भाग सुमित्रा, तृतीय भाग कैकेयीनं सांगितलं मागून काऊन आम्हाला. त्या दोघीला आधी आम्हाला सगळेच माग. काही माणसाला मागून प्रसाद द्यायला राग येते ना. आता तिकडं लांब बसायचं आणि म्हणायचं मागून काऊन द्यायला, पुढे येऊन बस की. मागं बसलं, लांब बसलं, बिडी वाढता येते, तंबाखू खाता येते, सुपारी खाता येते, पायी बदलता येते, तिकडचं तिकडं तिकडचं इकडं, इकडची टी टेम्पो आला, तिकडची जीप आली, गप्पा मारायच्या आणि मागवता ऐकायचं. पुन्हा म्हणायचं आम्हाला आधी काऊन नाही. इथे ये की. पायानं पाय गेलीत. गोंधळ केला, भांडू लागली. त्या दोघीला आधी मला नंतर का. इतक्यात काय घडलं. पिंड घारणे झडपिला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमा, सूर्योदयासमयी उचलला, त्या घारीनं घेतला. पवनदेवांना मदत केली. अंजनीच्या उंजळीत पडला, अंजनीनं तोंडात टाकला. चैत्रशुद्ध पौर्णिमेला हनुमंतराया प्रगट झाले. थोडक्यात सांगायलो बरं का, वेळ कमी ते. रडत बसली. म्हणले ह्याच्यातलं थोडा हिला द्या. मग ये त्या दोघी नाही, थोडा त्याच्यातला दिला. दशरथाला 4 मुलं, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. मुलं मोठाली झाली, धनुर्विद्या शिकले. विश्वामित्राने विनंती केली, यज्ञाचं रक्षण करण्याकरता द्या रामाला. फार दिवसांनी लेकरू झाल्यावर कोणाला द्या वाटत नसतं. पण वशिष्ठांनी सांगितलं, विश्वामित्राचा राग माहीत नाही तुला कसा येतो. भयंकर राग आहे विश्वामित्राला. मग देऊन टाक. म्हणले रामन रामासोबत लक्ष्मण देतो. मग तर चांगलं झालं. यज्ञाचं रक्षण केलं. 14,000 राक्षसांचा वध केला. यज्ञाचं रक्षण केलं. मिथिलेश्वर जनक नावाचा राजा, त्याची मुलगी जानकी, जो शिवधनुष्य भंग करील त्याच्या गळ्यात माझी मुलगी हार घाला. अनेक प्रकारचे राजकुमार आले होते. रावणे आलता, काही बोलिलं नव्हतं पण आलता. त्याला वाटलं ही भेटावतं आपल्याला. कोणी मान सन्मान न देता एकदमच उठलं, धनुष्य उचलता छाती पडलं. भडभडा रक्तस्त्राव, अपमान झाला. राजा जनकाने सांगितलं याच्यात कोणी शूर नाही, पराक्रमी एखादा राजकुमार. वशिष्ठांना सांगितलं, मग रामाला सांगितलं. रामचंद्र उठले,
वशिष्ठांना नमस्कार, विश्वामित्रांना नमस्कार केला, राजा जनकाला नमस्कार केला, शिवधनुष्याला नमस्कार केला. आणि शिवधनुष्याचं उचलता कडेल दिशेन असताना 2 भाग झाले. जानकीनं रामचंद्राच्या गळ्यात हार घातला. आता कशाला उशीर करायचा? मला वाटते राजा दशरथाच्या लेकराचे लग्न गेटकीन करून टाकावत. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, जानकी, ओर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती. किती सुना आल्या? कोणाला? दशरथ राजाला. कौशल्याला किती आल्या? 2. सुमित्रेला? कैकेयीला? इथंच खटकलंय. हां, खरं इथं खटकलंय. कसे गट पाडले? कौशल्याला 2, सुमित्रेच्या या गळ्या धाडकन 4 म्हणले का? नाही, गट पाडले आपापले. खरं रामायण इथं घडलंय. 4 सुना आहेत ना. 4 सुना म्हणजे काही थाट कमी असेल का हो सासूचा? होयस, खरंच थाट असते सासूचा सुना जास्त असल्या. दर्पणात पाहू लागले, दर्पणात दशरथ राजा, दाढीला पांढरा केस. शास्त्र सांगतं आपली चप्पल आपला बूट मुलाला आला, कारभार सोडावत. गुरुजीला बोलून घेतलं. गुरुजी बस झाला आता, रामाला अभिषेक करा वाटायला, राज्याभिषेक. मुहूर्त काढा. मुहूर्त काढलं. 3 दिवस उपवास. सप्तसमुद्राचं पाणी आणलं, 7 ठिकाणची माती आणली, अयोध्या सजवली, सोन्याचं सिंहासन तयार केलंय, सजावट झाली, सज्ज तयारी. 3 दिवस उपवास केला आणि आता फक्त गादीवर बसायचं. फक्त गादीवर बसायची तयारी राहिली. एवढं झालं, इतकं तयारी. पण देवादिकानं कली महाराजाला प्रार्थना केली, कली महाराज तुम्ही जाऊन गोंधळ करा काहीतरी ते अयोध्येत. राम गादीवर बसलं की उचलत नाही पुन्हा. पण आमच्याकडे कोण पाहिल्या? रावणानं आम्हाला लावलीत कामं, नवग्रहाच्या पायऱ्या केल्यात आणि प्रत्येक देवाला कामं लावलीत. तुम्हाला काय सांगावं? रावण काही लहान माणूस होता का काय? जाऊन काहीतरी गोंधळ करा म्हणजे राम बसत नाही गादीव. कली म्हणला आपला लाग नाही तिथं जायचा. आता इथं येऊन भागवत आवरा म्हणायचं, लाग नाही, स्वयंपाक झालाय. काल 2 चक्रा मारल्या पण मी लक्ष दिलं नाही बोलण्यात. ते म्हणले उभा राहिलोत पण गेलोत म्हणले. आता काय लाग कली? कली इथं थांबा म्हणले. बगीच्यात बसला. एक मंत्रा नावाची दाशी फुलं आणण्याकरता गेली. कलीनं स्पर्श केला आणि अयोध्या झाल्या. कैकेयीला म्हणले झोपलीस का काय? बघणं थाट त्या रामाचा, तुझ्या पोराचा विचार करते का नाही? कडकडून आवळली, इकडची लाईन तिकडं, पाहायचं कामत नाही भडका. आणि ह्या एकदा बिघडल्या, या बिघडूच नेत. हां, काय काही भांडली दशरथ राजाला विचारू नका. मला तर वाटायला तेव्हापासूनच बायका नवऱ्याला भांडायलेत काय की. खूप भांडली. आता सांगायला वेळ नाही. काय सांगत, प्रसंग फार मोठा आहे. प्रभू म्हणले ठीक आहे आई, तुझी इच्छा आहे ना, मी वनवासाला जातो, तुझी इच्छा आहे ते भरताला गादी बसू दे. लक्ष्मण सेवेला निघाला, जानकी सोबत निघाली. वनवासाला नेऊन सोडलं. रिक्त रथ पाहायला राम राम करी दशरथांना प्राण सोडला. चित्रकूट पर्वताला भरत आलेला आहे, विनंती केली चला जाऊ द्या पुढे. आणि पंचवटीला आले. साधूच्या रूपामध्ये असतात त्या ठिकाणी जानकीचं हरण केलं, अशोकवनामध्ये नेऊन सोडली. रिक्त आश्रम पाहिला. सीता सीता सीता. वालीचा वध केला, सुग्रीवाला मित्र केलं, 5 वानराची भेट घेतली. हनुमंतरायाला दक्षिण दिशेकडे पाठवलं. सीतेचा शोध लागला. ब्रह्मदेवानं पत्र दिलं आणि पत्र येऊन प्रभूला नमस्कार केला. लक्ष्मण पत्र वाचू लागला, बाकीची मंडळी पत्र ऐकू लागली. कितवं कांड चाललंय रामायणातलं? कितवं कांड? उत्तरकांडच लागलं आता एकदम आपल्या हातात आहे. त्याला काय येळ आहे? वा वा, चांगलं आहे. असं होतं त्याप्रमाणे असतात त्या ठिकाणी. मग
अंगदाला शिष्टाई सेतू बांधलेले अंगदाला शिष्टाई करण्याकरता पाठवलं. युद्धाला सुरुवात केली. रावणाचा वध केला. कुंभकर्णाचा वध केला. इंद्रजिताचा वध केला. रावणाचा वध केला. शस्त्र खाली ठेवलं. अग्नितेजपुंज जानकी पुष्पक नावाच्या विमानामध्ये आरूढ झाले. रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. भारद्वाज नावाच्या ऋषीच्या आश्रमात विमान आलं. गोहकाची भेट घेतली. नंदीग्रामात आलो. नंदीग्रामाच्या ठिकाणी अयोध्येत प्रवेश. रामाला राज्याभिषेक. 11,000 वर्ष असताना अयोध्येचं राज्य केलं. प्रजा सुखी केली. जानकीच्या ठिकाणी गर्भ स्थापन झाला. डोहळे विचारले तुझी इच्छा काय? म्हणली मला वाटली सुंदर ऋषीचे आश्रम पा. 14 वर्षे फिरलीस तरी थकली नाहीस. लक्ष्मणा हिला नेऊन सोड. वाल्मिकाच्या आश्रमात वाल्मिकानं पालन केलं. 2 पुत्र झालेलं वांकुश. रावणासारख्याचा वध केल्या कारणानं रामाला ब्रह्मत्याचं पातक अश्वमेध नावाचा यज्ञ केला. घोड्याच्या मस्तकाला पत्रिका बांधली. घोडा सोडून दिला. अनेक प्रकारचे राज्य जिंकत वाल्मिकाच्या आश्रमात आला. लहान लहान लेकरं खेळू लागले. पाहिलं ते घोडं आलेलं. आपल्या खांद्यावर उपरणा होतं. त्या गळ्यात घातलं घोड्याच्या झाडाला बांधलं. चल ये राम कोण आहे ते देत नाहीत आम्ही. शत्रुघ्नाची फजिती करून दिली. भरताची केली. हनुमंताची फजिती करून टाकली. देवा तुमच्यासारखी दिसायली. घायाळ करून टाकलं आम्हाला. आणि कोण राम आहे त्याला ये म्हणलेत. प्रभूच्या हातात यज्ञ कंकण यज्ञ चाललाय. पण देवाला यावं लागलं बरं का. ते घोडं आणण्याकरता त्याचा पंज बाल दिसू लागले 2. काय त्यांचं रूप. प्रभूनं पाहिल्यानंतर देवाला त्या बालकाबद्दल अत्यंत मोह निर्माण झाला. बाळांनो कोणाचे आहेत रे तुम्ही? किती छान दिसता. सुंदर आहेत तुम्ही. कोणाचे आहेत? मुलं म्हणतात तूच राम. तूच राजा दशरथाचा मुलगा ना. तूच रावणाचा वध केला ना. तूच कुंभकर्णाचा वध केला ना. हो वा. मग असं गोड काय बोलतोस? रणांगणात गोड बोलत नसतात. तुझ्यापाशी किती विद्या दाखव. प्रभू म्हणतात एकदाच सांगा कोणाचे. एकदाच सांगा. वाल्मिकांना हात धरायला सांगितले तुमचे वडील आहेत. लवंकुशाने नमस्कार केला. सुंदर राम कथा गाऊन दाखवली. स्वये स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाची सजीव पुतळे रघुरायाची. चरित्र सांगते पुत्र पित्याची. कुशलव रामायण गाती. सुंदर रामकथा गाऊन दाखवली. लवंकुशाला गदीर बसलो. जानकीनं जमिनीत प्रवेश केला. शेष महाराजांना अवतार लक्ष्मणानं संपला आणि रामचंद्रानं अयोध्या वैकुंठात घेऊन गेले. असं चालता चालता ताकापुरतं रामायण सांगितलं. काऊ पण जवळपास डोळ्यापुढे सगळंच रामायण आणलं थोड्या वेळामध्ये. पण सगळंच सांगण्यात आलं. परीक्षितीनं प्रश्न विचारला. गुरु महाराज अत्यंत आनंद वाटला तुमचा कथा ऐकून. सूर्यवंशाच्या कथा ऐकल्यात. आता चंद्रवंशाची कथा ऐकायची इच्छा आहे. चंद्रवंशाच्या कथा ऐकण्याकरता कृष्ण कथा ऐकण्याकरता अगोदर 4 दिवस भागवत ऐकावं लागतं. त्यावेळेस आपण पात्र आहेत. आज सर्व मंडळी कृष्ण चरित्र ऐकण्याकरता पात्र आहेत. 4 दिवस भागवत ऐकलं. एकदम डॉक्टर होत नाही ना. का होतो? काय करावं लागतं?
त्या पदाच्या योग्यतेला पोहोचायला पाहिजे, तो पात्र पाहिजे. एकदमच तुम्ही म्हणताल की पहिल्या दिवशी कृष्ण कथा सांगा आम्हाला, पात्र नाहीत. कृष्ण कथा ऐकण्याकरता तो भक्त पात्र लागतो, त्याने अगोदर 4 दिवस भागवत ऐकावं लागतं. आज आपण सगळे पात्र आहेत ना कृष्ण कथा ऐकायला. सांगतो तुला कृष्ण कथा. परीक्षितने प्रश्न विचारला, चंद्रवंशाच्या कथा ऐकायची माझी फार मोठी इच्छा आहे. ऐक राजा सांगतो. कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्यो राज्ञां च वंशाणां चरित परमान यदौष धर्मशीलस्य नितरा मुनिसत्तमा तत्रासेना वितर्विष्णु. महाराज, सूर्यवंशाच्या कथा ऐकल्या, चंद्रवंशाच्या कथा ऐकायची इच्छा आहे. ऐक सांगतो म्हणले. त्याला काय वेळ आहे, कृष्ण आपल्या इथं आणायला काही वेळ लागत नाही. सुरसेन यादवांचा अधिपती, त्याचा पुत्र वसुदेव, देवकाची मुलगी देवकी, उग्रसेन राजाची पुतणी. वसुदेव देवाचं लग्न ठरलं. तिकडच्या बाजूला असताना अत्यंत धर्माला ग्लानी आली. पातक वाढवू लागलो. पुण्याचा क्षय कमी झालेला आहे. सर्व देवता अशा प्रकारची पृथ्वीने गाईचं रूप धारण केलं. ब्रह्मदेवाकडे गाय गेलेली आहे आणि देवाला खूप मोठी प्रार्थना केली, देवा हे पातक काही सहन होत नाही आता. भगवान सांगतात, ब्रह्मदेवाने सांगितलं मी तरी काय करू, आपण सर्वजण एक विचार करूत, क्षीरसागरामध्ये जाऊन देवाची प्रार्थना करूत. मग सर्व देवता असताना क्षीरसागरामध्ये जाऊन परमात्माची प्रार्थना करता. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्य वन्दे विष्णु भवभयरं सर्वलोकैकनाथं सुदेवसुतं देवकं च चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. नमस्कार केला. देवाने विचारलं, सगळे एका विचारणं आलेले आहेत, काय म्हणणं आहे? मग ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा नमस्कार केला, थोडं या गाईकडे पहा. लाट 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 कापायली, थरथर थरथर कापायली, डोळ्यात पाणी आलं. विचारलं, काय झालं बाई? पृथ्वीवर खूप मोठं पातक झालं, हे पातक सहन होईना देवा, पुण्य कमी झालं, पातक वाढायले आणि देवा अवतार धारण करावा लागतो तुम्हाला. अवतार भगवान सांगतात, माझ्या लक्षात आहे, मला 8वा अवतार धारण करायचा आहे. शेष महाराजाला बोलून घेतलं. शेष महाराज, काय ही आरवीची मंडळी आली आपल्याकडे, काय म्हणणं यांचं? यांचं म्हणणं आहे अवतार घ्या. शेष महाराज देवाला म्हणले, देवा आपल्याला काही घ्यायचं नाही अवतार, तुम्हाला घ्यायचा असेल आनंदात घ्या, आपल्याला नाही घ्यायचा अवतार. देव म्हणले, कशामुळं? शेष महाराज म्हणले, अवतार घ्यायचंच नाही आपल्याला. मग का घ्यायचं नाही, कशाला घ्यायचं? काय मागच्या अवतारात त्रास झाला, अत्यंत त्रास झाला. का हो? लग्नाला कशाला जायचं? लग्नाला नवरी पाहिला का? हां, का नवरदेव? वधू इच्छिते वराच्या रूपाला, वधुमाता इच्छिते वराच्या धनाला, वधुपिता इच्छितो वराच्या लवकिकाला, वराडी इच्छिती मिष्टान्न भोजन. लग्नाला गेल्या नवरी नवरदेव पाहत जाऊन, मी तर पाहत नाही बा, आधी माग गाठ जात असतो पंगत. पुन्हा बुंदीचे लाडू उडाले, नवरीला काय पाहिजे? ते स्वयंपाक उडालं, नवरी येते हापशा, पुन्हा पाण्याला येईल ना आपल्या गावात, पुन्हा धन धन भांडती शेजारीने, तिला काय पाहिजे? नको, अवतार नको देवा. भगवान सांगतात, शेष महाराज तुमच्याशिवाय तुम्हाला मोठं व्हायचे, मोठे भाऊ होणार आहेत, तुम्ही दादा होणार आहेत,
म्हणून तुम्ही पुढे जा, तुमच्या मागं मी येतो. शेष महाराज म्हणले, देवा त्या 6 सारखाच माझा नंबर लागला तर त्यास मला भीती वाटायली पुढे जायची. बोल नका मला थोडी भीतीच वाटायली. ते 6 मध्ये 7वा नंबर लागला तर. देवाने सांगितलं तुमचा नंबर लागत नाही 7वा. का? त्याची व्यवस्था केली मी सगळी, तुम्ही पुढे जा. 7व्यांदा गर्भस्थापन झालाय बरं का. सात महिन्याची गरोदर देवकी माता. वसुदेव महाराजाला एक दुसरी पत्नी होती. काय नाव तिचं? रोहिणी. गोकुळात राहत होती ती. 7 महिन्याचा गर्भ योग मायेच्या द्वारे रोहिणीच्या गर्भात स्थापन केला. देवकीच्या ठिकाणी गर्भच राहिला नाही. देवकीनं पाहिलं रात्री 7 महिन्याची गरोदर पण गर्भ राहिला नाही. कंसाला कळालं. कंसाला अतिशय आनंद झाला. 7वा गर्भ तर जिराला. कसं वजन आहे आपलं. मला वाटतंय 7व्याचं तर निकाल लागलाच ना. सकाळी रोहिणी असताना उठली गोकुळात तर 7 महिन्याची गरोदर. आश्चर्य वाटलं. रात्री गरोदर नाही, 7 महिन्याची गरोदर. प्रकार काय असेल? नारायण. नारदजी गोकुळात आले. रोहिणीनं पाहिलं. नमस्कार. काय चाललं? रोहिणीने सांगितलं, नारदा एक प्रकारच घडलं. रात्री गरोदर नाही, काही नाही, 7 महिन्याची गरोदर. मला लाज वाटायली. नारद म्हणले, रोहिणी हे तेच सांगायला आलोय. वसुदेव महाराजाचा गर्भ देवकीचा काढला आणि तुझ्या ठिकाणी स्थापन केला. तुझ्या ठिकाणी संकर्षण अवतार घेणार आहेत. लागला का 7व्याचा निकाल? आता काय राहिला? हा, 8वा. कोणाला 8वा? कोणाची आठवण करा? कृष्णाची. 8व्यांदा स्थापन झाला. देवता वाट पाहू लागल्या. श्रावण महिना, वद्य अष्टमी, रोहिणी नक्षत्र, वार बुधवार. रात्रीचे 11:15 वाजत आलेत. अंधारी रात्र आहे. विजाचा कडकडाट आहे. ढगाचा गडगडाट आहे. वारा सुटलेला आहे. यमुना तुडुंब पाण्यानं भरून चाललेली आहे. आणि 9 महिन्याची त्याचा पंज जानकी माता, देवकी माता, सर्व देवता हातात पुष्पवृष्टी घेऊन उभे. भगवान नारळ आणलं का? नारळ. भगवान अवतार धारण करणार आहेत. आता अत्यंत सर्वांना आनंद होऊ लागला. पौष आलेला आहे. मंद मंद पौष आलाय. अंधारी रात्र आहे. बिजांचं कडकडाट आहे. आणि पाहता पाहता 12 वाजत आलेत. आता मंद मंद जलधरा जगर्णोर सागरम निशिते तमोदिते जायमाने जनार्दने देवक्या देवरूपिण्या विष्णु सर्वगुवाशया गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोला.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. प्रगट झालं बंदी शाळेमध्ये देवकी मातेच्या समोर. बाळा, हे रूप कामाचं नाही. एखाद्या मातेच्या समोर 8 वर्षाचं जर बाळ प्रगट झालं तर त्या आईला काय वाटेल? शंखचक्र पद्म, अत्यंत सुंदर रूप. बोल नका हो, कथा संपली, बोल नका. फक्त नेऊन सोडू द्या त्याला. देवा, हे रूप कामाचं नाही माझ्या. आईच्या समोर छोटा बाळ पाहिजे, छोटे छोटे हात पाय. आई, मी छोटाच होणार आहे, पण सांगायचं काहीतरी तुला. बाललीला ज्या काही आहेत ना, हे तुझ्या नशिबात नाहीत. तू पायावर स्नान घालू शकत नाहीस, तू झोका देऊ शकत नाहीस, तू चिमुकला घास माझ्या तोंडात घालू शकत नाहीस, तू खोडी पाहू शकत नाही, तू गाराणं पाहू शकत नाहीस. लेकराच्या ज्या काही बाललीला असतात ह्या तुझ्या नशिबात नाही. तू फक्त जन्म दिलास, पण बाकीच्या सगळ्या बाललीला दुसरंच करणार आहे कोणीतरी. तुझ्या नशिबात नाही ते. आणि इथं ठेवू नका मला, आता लवकर उचला इथून. ते कोणी मागून घेतलंय? यशती यशोदा. सर्वांना यश देते, तिला यशोदा म्हणत जावत. इथं ठेवू नका, इथून लवकर उचला मला आता. नंदाच्या घरा मजनी गोकुळाला. डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला देवकी मातेचा. डोळे भरून बाळाला पाहिलं, आता पाहायला भेटत नाही. वसुदेव महाराजांना सांगितलं, देवकी एकदाच पाहता बाळाला, आता पाहायला भेटत नाही आपल्याला. टोपल्यात घेतलं, हातातल्या साकळ्या निघाल्या. द्वारपाल दारात शस्त्र घेऊन उभे. आपोआप दार उघडले. द्वारपालांना मौनास्त्र पडलं. पौष यायला 12 वाजून गेलेत. अंधारी रात्र. एक पाऊल चिखलात, एक पाऊल बाहेर. पौष आलेला आहे. तळंब यमुना असताना या काठाची त्या काठाला भरून चाललेली आहे. वसुदेव महाराजांनी आपल्या डोक्यावर टोपली घेतली आणि यमुनेच्या काठेवर आले. यमुना मातेला नमस्कार केला. यमुना माता, पलीकडच्या गावाला जायचे, मार्ग दे. पौष आलेला 5 फण्याची फडी धरली शेष महाराजानं. शेष महाराजानं विचार केला, एवढी सेवा घडल, कारण आपण दादा झालोत म्हणल्या मोठ्याने लहानाची कशी करता येईल. आता सध्या जमतंय. मोठ्याची काहीतरी सेवा करावं, आपल्याला घडायची नाही ना, आता तरी करून घ्यावं. म्हणून शेष महाराजानं फणी धरली आणि पाऊस लागून येत. यमुनेच्या काठ्यावर आले. यमुना माता पलीकड सोड, पाण्यात प्रवेश केला. यमुना एवढी उत्सुक झाली होती की देवानं अवतार घेतलं की पहिलं दर्शन घेणार. भरभर 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 भर पाणी वाढू लागलं. पिंढ्याला, गुडघ्याला, मांडीला, कमरेला, छातीला, गळ्याला पाणी वाढायचंय. देवाने विचार केला, पाणी वाढायला. यमुना व्याकुळ झाली दर्शनासाठी. या पाण्यात आपले वडील जातील. उजव्या पायातला, टोपल्यातला उजवा पाऊल बाहेर काढला आणि यमुनेच्या अंगठ्याचा स्पर्श झाल्याबरोबर यमुना मातेनं साष्टांग नमस्कार केला. धन्य धन्य देवाचं दर्शन झालं. उजळले भाग्य. आता भाग्य माझं. पहिलं दर्शन घेतलं. जशा स्त्रिया भांग पाडतात त्याप्रमाणे दोन्हीकडं केस सारतात आणि मध्यभागातून स्त्रिया वळण काढतात, त्याप्रमाणे पाणी जाग्यावरच थांबलो आणि मध्यभागातून मार्ग दिला जाण्याकरता. 12 साडेबारा वाजून गेले होते. कोणी नव्हतं गोकुळात जागं. वसुदेव महाराज गेले. यशोदेसमोर असताना मुलाला ठेवलं. तिथे एक मुलगी जन्मली, ती उचलली, लगेच घातली, वापस आले.
यमुनेचं पाणी जशास तसं वाहू लागलं. द्वारपाल जागे झाले, दारं लागले आणि ठेवल्या बरोबर तिनं रडायला सुरुवात केली. आठवा आठवा आठवा. कंसाच्या कानावर शब्द पडले, लेकराच्या रडण्याचा पळतच आला. आठवा आठवा. देवकी म्हणली, दादा आठवा नाही रे दादा, मुलगा नाही मुलगी. बोलू नको, मुलगा असो की मुलगी असो, त्याचीच वाट पाहिलो आठव्याची. पायाला धरलं, गर 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 फिरू स्नान करण्याच्या शिवाय आपटणार इतक्यात हातातली ती योगमाया निसटली आणि अष्टभुजा रूप धारण केलं. कंसा, माझ्यासारख्या स्त्रीला मारून तुझा काय फायदा बाबा? तुझा शत्रू जन्मला, तुझा शत्रू वाढायलाय, तुझा शत्रू मोठा व्हायलाय. माझ्यासारख्या स्त्रीला मारून तुझा काय फायदा? चिंता. चिंता चांगली का चित्ता चांगली हो? हा, चिंता चांगली काय चांगलं? चिंता जिवंतपणी जाळती आणि चित्ता मेल्यावर जाळती. मग कोणती चांगली? मला वाटते चित्ताच चांगली. एकदाच काडी लावले की धड 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 खलास. ही चिंताच. कशाची चिंता? सकाळी उठल्यापासून माग चिंताच. संहिता झाली, देवबाप्पाच्या घरी नाश्ता करायला गेलो. गड्याने फोन केला, मला काय चाललंय आपलं? काय नाही. पाऊस कसं काय? म्हणलं पाऊस काय नाही बरं काही आहे. आणि घरी आपल्या एक जण आलता. म्हणला भाऊ. म्हणलं काय? ते आपण तणनाशक फवारलं आणि त्याचा कापूस जळाला शेजाऱ्याचा, आणि ते घरी आला. मी म्हणलो काही रागात होता का कसा लोभात होता? नाही काही नाही, पोराला बोलू लागला. म्हणला मग मी जाऊन पाहतो किती जळाला काय आहे का नाही. मला मी अर्धी दशमी कमीच खाल्ली दे बाप्पा. हे ऐकलं की पुन्हा चेन कुठं निघतानी पुन्हा फोन केला, गेलतास का? हो पाहिलं. मला किती जाय? मला काही जायला नाही व कडीनं आले. म्हणलं हो ना. नसलेलं पुन्हा इथलं भागवत त्याला द्यावं लागल. रोज करीला ते फरा 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 हो तिकडंच गेलो ते वाऱ्याने. आहे का नाही डोक्याला ताण हे? हा, पाऊस जास्त झाला मग वापसा नाही, वापसा झाली तर तणकट झाली, तणकट झाली तर बाया भेटणं खुरपणं. एक ताण आहे का डोक्याला हो? हा, त्याच्यापेक्षा एकदाच खलास झालेलं चांगलं. त्याला म्हणायचं चित्ता. ही चिंता. चिंता कंसाच्या मागं लागली. देवाला नेऊन सोडलं. आजचा कथा बघ इथंच थांबवतो.